Hello friends, I am Khosre sir from Guruvarya Dadoji Kondadev Sainik School Tasgaon. Today we are going to see part 2nd of To Serve with Love autobiography. This is from section 4 genre novel of our class 12th English textbook. Let's see part 2nd. For our syllabus there is chapter 17 from this novel. Only this chapter is for the syllabus, and the scene is auditorium of Greenslade School. This may be the auditorium. Now let's see till now what we have seen. पार्ट फर्स्ट मध्ये आपण काय बघितलं बघा. प्रिपरेशन ऑफ हाफ इयरली रिपोर्ट, अर्धवार्षिक अहवालाची प्रिपरेशन मुलांनी कशी केली ते बघितलं आपण. इन द ऑडिटोरियममध्ये काय घडतं ते बघितलं. मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर, त्या शाळेचे मुख्याध्यापक मिस्टर फ्लोरियन यांना आपण बघितलं. ट्रॅडिशन ऑफ द रिपोर्ट, त्या अहवालाची ट्रॅडिशन म्हणजे परंपरा कशी असते ते बघितलं. प्रेझेंटेशन, क्लास वाईज मुलांनी केलेलं प्रेझेंटेशनही बघितलं. अँड रिप्रेझेंटेटिव्ज फॉर ईच सब्जेक्ट, आणि प्रत्येक विषयाकरता रिप्रेझेंटेटिव्ज नेमले. इथंपर्यंत आपण बघितलं होतं. आता या पार्टमध्ये ते जे प्रत्येक विषयाचे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत ते कसे प्रेझेंट करतात ते आपण पाहूया. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डेनम अँड मिस जोसेफ हे दोघं करत आहेत. दीज आर टू गाईज हू आर गोइंग टू कम्पेअर द प्रोग्राम. कम्पेअर म्हणजे सूत्रसंचालन करणे. इयत्ता 11वीमध्ये हा टॉपिक आपण बघितलेला आहे, कम्पेअरिंग. तर ते कार्य हे दोघं करत आहेत, डेनम अँड मिस जोसेफ. कम्पेअरिंग. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. ज्येष्ठ मुलींना संबोधित करीत असताना डेनमने मिस हा शब्द वापरला. हे सौजन्य पाहून मला खूप आनंद झाला आणि अभिमान वाटला. I felt sure that this would in itself be something for the younger adulthood. मला खात्री होती की लहान मुलांकरता नक्कीच हे एक उदाहरण असेल. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. त्यांची नावे पुकारताच ते स्टेजवर गेले आणि कौतुकाने ते जागेवर बसले. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. त्यानंतर मिस जोसेफने नंतर एक छोटे भाषण केले. She said that their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color, races and creeds. ती म्हणाली की त्यांच्या धड्यामुळे मानवजातीच्या बंधुत्वाकडे एक विशिष्ट पूर्वग्रह आहे आणि भौगोलिक स्थान, रंग, पंथ यामध्ये फरक असूनही सर्व मानवजाती कशी परस्परावलंबित आहेत. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. त्यानंतर तिने प्रेझेंट करण्यासाठी पॉटरला बोलवले. पॉटर हू इज गोइंग टू प्रेझेंट द सब्जेक्ट ॲरिथमॅटिक. तर अंकगणित हा विषय तो सादर करणार आहे, पॉटर. बघा. Potter went on to speak of the work they had done on weights and measures, of the relationship between the kilogram and the pound, the meter and the foot. तर पॉटरने त्यांनी वजन आणि मापांवर केलेल्या कामांविषयी बोलला. किलोग्रॅम आणि पाऊंड, मीटर आणि फूट यांच्यातील संबंध त्याने सांगितले. He said that throughout the world one or the other of those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between peoples. तो म्हणाला की जगभरात या दोन पद्धतीपैकी एक पद्धत समजून घेण्यासाठी वापरली जाते आणि ते लोकांना समजून घेण्यासाठीचे एक प्रतीक आहे. Then Sapieino,
who is going to present the subject nature study. Sapino spoke of the study the class had made of pests, especially block rot on wheat, bollworm on cotton, and Colorado beetle on potatoes. तर सॅपियानोने किडीपासून बनवलेल्या अभ्यासाविषयी बोलला, विशेषतः गव्हावर ब्लॉक रॉट, कपाशीवर बॉल भुंगा आणि बटाटेवर कॉलरॅडो बिटल या संदर्भात. He showed how many countries had pooled their knowledge and results of research on the behavior, breeding habits, and migration of these pests and were gradually reducing the threat they represented to these important products. या कीटकांच्या वर्तन, प्रजनन सवयी आणि स्थलांतर यावर किती देशांनी त्यांचे ज्ञान आणि संशोधनाचे निष्कर्ष काढले आणि त्यांनी या महत्त्वपूर्ण उत्पादनांना दिलेला धोका हळूहळू कमी होत असल्याचे त्याने दाखवून दिले. देन मिस पेग अँड जॅक्सन फॉर द सब्जेक्ट जॉग्राफी. तर भूगोल या विषयाकरता मिस पेग आणि जॅक्सन हे दोघे आहेत. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जॉग्राफी बिटवीन देम. तर मिस पेग आणि जॅक्सन यांनी त्यांच्या दरम्यान भूगोलावरील अहवाल विभागला होता. Jackson spoke first on the distribution of mineral deposits and vegetable produce over the Earth's surface, how a country rich in one was often deficient in the other, and of the interchange and interdependence which inevitably followed. जॅक्सन पृथ्वीवरील पृष्ठभागावर खनिज साठे आणि भाजीपाला उत्पादनांच्या वितरणाबद्दल प्रथम बोलले. तसेच श्रीमंत देशांमध्येही बऱ्याचदा कशी कमतरता होते व त्यानंतर आंतरविनिमय व परस्परावलंबन कसे आवश्यक आहे ते सांगितले. मिस पेग डील्स विथ ह्युमन रिलेशनशिप्स, स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, क्लोदिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. मिस पेग मानवी संबंधावर बोलत असताना युद्धानंतरच्या जगाला अन्न, कपडे आणि लोकसंख्येच्या समस्येला कसा सामना करावा लागतो ते सांगितले. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रेफ्युजीज स्टेटलेस अँड अनवॉन्टेड अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम ऑफ युनिसेफ. तिने हजारो निर्वासित, राज्यविरहित असलेले लोक तसेच नको असलेले लोक यांचा संदर्भ दिला. तसेच युनिसेफने केलेले प्रयत्न देखील सांगितले. Then Miss Dare and Furman for the subject physiology. शरीरविज्ञानशास्त्राबद्दल मिस डेअर आणि फर्मन प्रेझेंट करणार आहेत. त्यामध्ये फर्मन महत्त्वाचं आहे फॉर फिजिओलॉजी. का ते बघा. मिस डेअर अँड फर्मन फॉर फिजिओलॉजी. फर्मन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव्ज. फर्मनकडे ट्रम्प कार्ड आहे, म्हणजेच काय तर अशी एक वस्तू आहे ज्याचा त्याला विशेष लाभ मिळणार आहे. When called, he made a signal to someone off stage, and Welsh and Allison appeared bearing a skeleton between them, together with a sort of gallows. त्याला बोलावताच त्याने स्टेजच्या खाली असलेल्या वेल्श आणि ॲलिसन यांना इशारा केला व त्या दोघांनी सोबत एक हाडाचा सापळा घेऊन आले. जशी एखाद्याला फाशी दिली जाते त्याप्रमाणे त्या सापळ्याला ते घेऊन आले होते. When this arrangement had been set up, there was the skeleton hanging from a hook screwed into the top of its skull, gently revolving at the end of a cord. त्या हाडाच्या सापळ्याच्या कवटीला स्क्रू फिक्स करून दोरीच्या साहाय्याने तो सापळा हलत होता आणि ही सर्व व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे केली होती. सो दिस इज अ स्केलेटन. हाडाचा सापळा आहे हा. hanging from a hook screwed into the top of its skull. This was somewhat in the nature of comic relief, and the school showed its approval by laughing uproariously. या कृतीमुळे थोडे हास्यास्पद वातावरण बनले आणि मोठमोठ्याने हसून शाळेने ते दाखवून दिले. But levity soon evaporated when Furman began to speak. His voice was clear and precise, and he had a
स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक. पण त्यांचा हा अवखळपणा नाहीसा झाला जेव्हा तो स्पष्ट व मुद्देसूद बोलू लागला आणि त्याला नाट्यमय गोष्टीची जाणीव देखील होती. Calmly he told them that it was a female skeleton. That was a fact and could easily be proved. शांतपणे त्याने सांगितले की तो एक स्त्री सांगाडा आहे आणि हे एक सत्य आहे आणि सिद्धही केले जाऊ शकते. But he could not say with any assurance whether she had been Chinese or French or German or Greek, nor could he say if she had been brown or white or a mix of both. परंतु तो सांगाडा असलेली स्त्री ती चीनी आहे की फ्रेंच आहे की जर्मनची आहे की ग्रीकची आहे हे आश्वासकपणे कोणी सांगू शकत नाही. तसेच ती गव्हाळ वर्णाची होती की गोरी होती की दोघांचेही मिश्रण होते हेही सांगू शकत नाही. And from that he said the class had concluded that basically all people were the same. The trimmings might be different but the foundations were all laid out according to the same blueprint. त्यावरून तो असा म्हणाला की यावरून असा निष्कर्ष काढता येईल की सर्व लोक हे समानच असतात. भले त्यांचे दिसणे वेगळे असू शकेल पण त्या सर्वांचा पाया एकच असतो, अगदी ब्ल्यूप्रिंट असावी तसा. फर्मन वॉज वंडरफुल. ही हॅड देम ईटिंग आउट ऑफ हिज हँड. फर्मनचे वागणे अगदी खूपच सुंदर होते, त्यामुळे सर्वांच्यावर त्याचा एक चांगला प्रभाव पडला. मिस डेज कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटी क्लायमॅक्स आफ्टर फर्मन्स परफॉर्मन्स अँड शी सीम्ड टू रिअलाइज इट. मिस डेअरचे योगदान हे फर्मनच्या कामगिरीनंतर इतकेसे प्रभावी नव्हते आणि तिला कदाचित त्याची जाणीवही झाली होती. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. आजारपण आणि आजाराच्या बाबतीत येणाऱ्या समस्यांवरती बोलू लागले. तसेच या संदर्भात ज्ञान, सल्ला आणि सहाय्य यांच्या देवाणघेवाणीवर होणाऱ्या फायद्यांविषयी ती बोलली. आफ्टर दॅट मिस डॉड फॉर द सब्जेक्ट हिस्ट्री, इतिहासासंबंधी प्रेझेंटेशन मिस डॉड करणार आहेत. मिस डॉड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. इंग्लंडमधील सुधार या घटकावर आधारित असणाऱ्या इतिहासाबद्दल जो त्यांनी अभ्यास केला होता तो अहवाल मिस डॉड यांनी सादर केला. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट क्लेरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम एस्टॅब्लिश्ड रिलिजियस ट्रॅडिशन्स. लिपिक वर्चस्वाच्या विरोधात असणारे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि प्रस्थापित धार्मिक परंपरा मोडून काढण्याचा केलेला प्रयत्न याबद्दल मिस डॉड बोलू लागल्या. From those early beginnings gradually grew the idea of tolerance of the beliefs and cultures of others and the now common interest in trying to study and understand those cultures. या सुरुवातीच्या काळापासून हळूहळू इतरांच्या विश्वास आणि संस्कृतीबद्दल सहिष्णुतेची कल्पना वाढली आणि आता या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करण्याची आवड निर्माण झाली. Then next is Denham himself for the subject PT and games. PT आणि गेम्सची माहिती सांगण्याकरता स्वतः डेनम आहे. डेनम्स रिपोर्ट वॉज अ बिट ऑफ शॉक. डेनमचा अहवाल हा थोडासा धक्कादायक होता. He severely criticized the general pattern of PT and games, emphasizing the serious limitations of space obtaining and the effect of that limitation on their games activities. PT आणि गेम्सच्या सामान्य पॅटर्नवर त्याने कडक टीका केली. तसेच खेळाकरता जागा मिळण्याच्या गंभीरतेवर आणि त्यांच्या मर्यादावर आणि व्याप्तीवर देखील त्याने टीका केली. He complained that the PT was ill-conceived and pointless and the routine monotonous. He could see no advantage in doing it. A jolly good game was far better. त्याने तक्रार केली की PT करणे हे विचारशून्य व निरर्थक आहे
आणि कंटाळवाणे देखील आहे. तसेच असे करण्यामध्ये काही फायदा नसतो आणि एक चांगला खेळ त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. Apparently, he was voicing the opinions of all the boys for they cheered him loudly. साहजिकच आहे की मुलांच्या मनातील तो बोलत असल्यामुळे सर्व मुले मोठ्याने त्याचा जयघोष करून आवाज चढवून साथ देत होते. सो इन दिस वे वी आर गोइंग टू कन्क्ल्यूड पार्ट सेकंड. तर पार्ट सेकंडमध्ये आपण काय बघितलं बघा. डेनम अँड मिस जोसेफ कॉम्पॅरिंग, ते दोघं कॉम्पॅरिंग करत आहेत. पॉटर फॉर ॲरिथमॅटिक, सॅपियनो फॉर नेचर स्टडी, मिस पेग अँड जॅक्सन फॉर जॉग्रॉफी, मिस डेअर अँड फर्मन फॉर फिजिओलॉजी, मिस डॉट फॉर हिस्ट्री अँड डेनम फॉर PT अँड गेम्स. तर इतका पार्ट आपण सेकंडमध्ये ही माहिती पाहिलेली आहे. पार्ट थर्डमध्ये याच्या पुढील माहिती आपण पाहूया. थँक्यू.